सकाळी सकाळी छान असं स्वच्छ आणि नीटनेटकं किचन दिसलं ना खरंच कामं करायची इच्छा होते, नाहीतर तो सर्व पसारा पाहूनच जो आहे मूड खराब होत असतो. सो त्यामुळे रात्री जरा एक्स्ट्राचे एफर्ट्स घेते आणि गॅसचा ओटा असा मस्त क्लीन करून ठेवते आणि सकाळी मग उठलं की सर्व किचन स्वच्छ क्लीन पाहून माझा मूड फ्रेश होतो आणि कामंही छान मग फ्रेश मूडने होतात. आणि बघा सूर्योदयाचा हा सुंदर व्ह्यू पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करत आहे. काय करू, माझ्याने राहवतच नाही. मला भयंकर आवडतो सूर्योदय आणि सूर्यास्ताचा व्ह्यू पाहायला. सो तुमच्यासोबतही शेअर करते मी. आणि आज ना पोहे करते आहे मी. पोहे करायला कांदा अजिबात नाही आहे. कांदा लसूण घरी म्हणजे संपलेलं असलं ना, खरं सांगते काय करावं कळत नाही. कांदा लसूण असला की कोणतीही भाजी कशीही आपण झटपट बनवू शकतो, पण ते दोन्ही नसले तेव्हा मात्र चांगलीच तारांबळ उडते. आणि आज माझ्याकडे इतर भाजीपाला भरपूर आहे, पण कांदा पण नाही आणि लसणाची एक पाकळी पण नाही. सो तरीसुद्धा इथे मी पोहे बनवत आहे. कांदा नाही आहे, सो त्यामुळे मी इथे छान एक मोठा बटाटा बारीक केला आणि तो घातला, कारण काहीतरी लागतं ना पोह्यात. आणि पोहे काय बटाटा टाकून करा, कांदे टाकून करा, छानच लागतात आणि आम्हाला एनी टाईम आवडतात. पोहे आमचा फेवरेट नाश्ता आहे. सो चला, मस्त असे गरमागरम पोहे माझे बनवून तयार आहेत आणि सोबतच गोबीची भाजीही बनवली मी टिफिनसाठी. आत्ता बनवायच्या आहेत मला पोळ्या. बरीच घाई आहे आणि म्हणून अशी झिपरी झापरीच जी आहे आज मी तुमच्या समोर आलेली आहे. आज जरा उठायला लेट तर नाही झालं, पण उठल्यावर लगेच कामाला लागायची इच्छाच होत नव्हती. सो त्यामुळे जरा कामामध्ये आज गडबड झाली माझ्या. आणि बघा, घाई गडबड झाली ना तर इतरही कामं आपली आपसुकच वाढत जातात. आता घाईघाईत इथे स्वयंपाक करायला तर घेतला, पण त्यामुळे तुम्हाला दिसत असेल गॅसच्या ओट्यावर किती जास्त पसारा झालेला आहे. आणि म्हणूनच जे आहे मी लवकर उठायचा प्रयत्न करत असते दररोज. लवकरच उठते मी, आजही लवकरच उठले, पण थंडीमुळे खरंच म्हणजे काहीच करावं असं वाटत नव्हतं. सो पोळ्या करता करता इथे माझे हातही शेकणं चालू आहेत आणि कामंही चालू आहेत, कारण थंडी करून तर चालणार नाहीये. दररोजची जी कामं आहेत ती करावीच लागतील. हाय, मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आता मस्त फ्रेश झाली आणि किती जास्त थंडी वाढलेली आहे ना, असं वाटतं की मस्त एकही काम करू नये, गोधडी अंगावर घेऊन बसू देत किंवा मग मस्त उन्हात जाऊन बसावं असं वाटतं. पण उन्हात गेलं की टॅनिंग होतं, त्यामुळे ब्लँकेट अंगावर घेऊन बसणंच जरा सोयीस्कर वाटत आहे सध्या तरी, कारण घरात इतकं जास्त थंडी आहे आणि बाहेर उन्हात गेलं ना असं चटचट ऊन लागतं. जरा विचित्रच आहे या वातावरणाचंही. आणि कोणत्याच कामाला खरंच हात लावावा असं वाटत नाही. एकदा का कामं झाले ना की असं वाटते पाण्यात हातच घालायला नको. पाण्यात हात घातला की बिलकुल असा करंट लागल्यासारखं होतं, नाहीतर अशा हातपायनं नुसतं वाकडे होत आहेत. विचित्रच. पण चला, काय कामं तर करावीच लागतील आणि जे रुटीन आहे ते तर आहेच. आणि मला तुम्हाला एक विचारायचं होतं. बघा, मी नेहमी तुमच्यासोबत घरच्या घरी फेशियल कसं करायचं किंवा वेगवेगळे फेस पॅक वगैरे DIY वगैरे शेअर करत असते. सो ते तुम्हाला जर आवडत असतील ना, खरंच मला कमेंट करून सांगा. म्हणजे ना मी आणखी तशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत तुमच्यासाठी घेऊन यायचा प्रयत्न करत जाईल. आणि आता बघा, माझ्या स्किनवर ना भयंकर पिंपल्स होते, भयंकर. त्याचे डागही खूप होते, पण आता बऱ्यापैकी जे आहे ना कमी होत आलेले आहेत. पिंपल्स तर येणंही खूप कमी झालेलं आहे आणि डागही हळूहळू कमी होत आहेत. आणि पिंपलचे डाग ना खूप आतपासनं असतात ते रुजलेले, त्यामुळे ते जायला जरा वेळ लागतो, पण जातात हळूहळू प्रयत्न केले तर. आणि त्यासाठीचे माझे प्रयत्न जे आहेत चालूच असतात आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करतही असते. सो आजही मी एक तुमच्यासोबत मस्त असं फेशियल स्क्रब आणि फेस पॅक जे आहे शेअर करणार आहे. बघा, आपण मार्केटमधनं कोणतंही स्किन प्रोडक्ट विकत घ्यायला जातो तर आपण आधी चेक करतो त्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे का, किती % आहे, काय आहे. आणि व्हिटॅमिन सी असणार कोणतंही प्रोडक्ट असू द्या, साधं फेस पॅक असो, फेस क्रीम असू द्यात, फेस पॅक असू द्यात, भयंकर महागडे असतात आणि आपल्यासारख्या कॉमन गृहिणींना ते परवडत नाही. त्याचमुळे मग माझा प्रयत्न असतो की घरच्या घरीच जे आहे स्किन केअर करायचा, म्हणजे भरपूर पैसेही वाचतात, शिवाय म्हणजे केमिकलचाही कमीत कमी उपयोग जो आहे आपण आपल्या स्किनवर करू शकतो. आता कोणतंही ब्रँडेड कितीही महागडं तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट घ्या, त्यामध्ये काही ना काही प्रमाणात जास्त केमिकल असतं. केमिकल जरी नसलं ना, ते जरी म्हणत असतील की 100% नॅचरल आहे, तरी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह तर असतातच असतात.
आणि त्या प्रिझर्वेटिव्हचा किंवा त्या केमिकलचा आता जरी आपल्या स्किनवर इफेक्ट दिसत नसला ना तरी कालांतराने नेहमी यूज करून ते इफेक्ट जे आहेत होतच असतात. सो त्यामुळे अगदीच नॅचरल पद्धतीने घरी तयार केलेले जे आहे फेस पॅक, फेस क्रीम वगैरे जे काही आहे ते मी यूज करत असते आणि तुमच्यासोबत नेहमी शेअरही करत असते. आजही तसंच जे आहे मस्त एक व्हिटॅमिन ईने भरपूर असं जे आहे फेस स्क्रब आणि फेस पॅक तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आणि बघा, तुमची माझ्यासारखी पिंपल प्रोन स्किन असेल ना, पिंपल्स येत असतील तर हे फेस पॅक किंवा स्क्रब जे आहे तुमच्यासाठी खरंच खूप उपयुक्त ठरणार आहे. सो चला, आपण भरपूर संत्री खातो व्हिटॅमिन सी साठी, पण जी संत्र्याची साल असते ती फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का, संत्र्यांच्या सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि ते आपल्या स्किनसाठी, केसांसाठी भरपूर उपयुक्तही असतं. सो त्यामुळे संत्र्यांच्या साली कधीही फेकत जाऊ नका. मी ते छान अशा उन्हात वाळवते आणि त्यानंतर मी एका कपड्याने ते पुसून घेतल्या व्यवस्थित, कारण धूळ वगैरे बसू शकतो त्यावर म्हणून. आणि आता मी त्या मिक्सरमधनं मस्त असं बारीक पीठ करून घेतलं त्याचं. अगदी मिनिटाभरात बघा काय मस्त असं संत्र्याच्या सालीचं जे पावडर आहे ती माझी बनून तयार आहे. आणि कलर किती गोड दिसत आहे ना, खूपच सुंदर वाटत आहे पाहायलाच. आणि याचे जे रिझल्ट आहेत तर तेही आपल्या स्किनसाठी खरंच खूप सुंदर आहेत, खूप चांगले आहेत. सो यापासनं ना आज मी छान असं एक स्क्रब आणि एक फेस पॅक जे आहे तुमच्यासोबत शेअर करते आहे. आपल्याला स्क्रब किंवा क्लिन्झर म्हणू शकतो आपण. त्यासाठी 1 चम्मच मी संत्र्याच्या सालीची पावडर घेतली, 1 चम्मच दूध घातलं आणि त्यात अर्धा चम्मच जे आहे मध घातलं. बस इतकंच हवं आहे आपल्याला क्लिन्झर तयार करण्यासाठी. आणि फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला हवी आहे संत्र्याच्या सालीची पावडर, अर्धा चम्मच चंदन पावडर, अर्धा चम्मच हळद आणि दही. इतकं बढिया फेस पॅक तयार होतं ना, इतके छान रिझल्ट आहेत याचे का काय सांगू तुम्हाला. तुम्ही खरंच एकदा तरी यूज करून बघा हे. म्हणजे आता हा खटाटो तुम्हाला करायचा नसेल का, साली वाळू घालू दे किंवा दळू दे. सो मार्केटमध्ये इझिली जे आहे संत्र्याच्या सालीची पावडर अवेलेबल आहे. ऑनलाईन हवी असेल तर पर्पल ॲपवर सुद्धा खूप इझिली मिळतं, ॲमेझॉनवरही मिळतं. आणि संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, जे महागड्या प्रोडक्टमध्ये सुद्धा नसतं. सो त्यामुळे पिंपल्स ज्यांच्या चेहऱ्यावर असतील ना त्यांनी जास्तीत जास्त संत्र्याच्या सालीचा उपयोग केलेला ना कधीही चांगला. बघा, मी क्लिन्झर तयार जे केलेलं आहे ते आता मी चेहऱ्याला लावत आहे. त्याआधी मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला आणि कोरडा केला आणि आता फक्त ब्रशच्या मदतीने असं सर्व चेहऱ्यावर मी स्प्रेड केलं, 10 मिनटं ठेवलं आणि 10 मिनटानंतर असं छान चोळून जे आहे पूर्ण चेहऱ्याचं स्क्रब केलं. कारण संत्र्याच्या सालीमुळे चेहऱ्याचं स्क्रबही छान होतं. त्यामध्ये आपण कच्चं दूध यूज केलेलं आहे. कच्चं दूध हे खूप चांगल्या प्रकारचं जे आहे क्लिन्झर असतं. आपण हनी पण यूज केलेलं आहे. हनी चेहऱ्याला मॉइश्चराईज करतं. हे तिन्ही घटक आपल्या स्किनसाठी खरंच खूप जास्त उपयुक्त असतात. आणि संत्र्यांच्या सालीमुळे ना आपल्या चेहऱ्यावर जे रोम असतात, छिद्र असतात ना, ते अगदी खोलवर क्लीन होतात. त्यामुळे संत्र्याची साल एक छान क्लिन्झर सुद्धा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा, मी फेस पॅक लावलं आणि 10 मिनटं छान त्याला सुकू दिलं आणि त्यानंतर असंच पुन्हा चोळून फेस पॅकही क्लीन केलं. आपण हिवाळ्यात नुसत्या कंप्लेंट करत राहतो की स्किन ड्राय झाली, काळवंडली आणि बऱ्याचशा अशा असतात. पण स्किनसाठी आपण विशेष काहीही करत नाही, थंडी करत बसतो. साधं मॉइश्चरायझरचे थरावर थर लावत जातो आणि त्यामुळे डेड स्किन जमा होत जाते किंवा मॉइश्चरायझरला खूप ऑइली असल्यामुळे डस्ट माती चिपकून राहते आणि म्हणून स्किन काळवंडते. किंवा ऊन आपल्याला जरी म्हणजे ऊन छान वाटत असलं पण आपण उन्हात जाऊन बसतो आणि त्यामुळे स्किन टॅनही होते. सो त्यामुळे हिवाळ्यात तरी स्किनची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी अजिबात म्हणणार नाही मी की महागडे प्रोडक्ट्स घ्या, महागडे फेस पॅक घ्या, पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करा. घरच्या घरी असे सोपे उपाय करून छोटे मोठे DIY फेस पॅक बनवून आपण आपल्या स्किनची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. आणि कोणतंही फेस पॅक लावा, स्क्रब करा, पण त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. मॉइश्चरायझरमुळे आपली स्किन खूप छान फ्रेश टवटवीत राहते. सो असं छोटंसं आजचं स्किन केअर होतं माझं, जे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी नेहमी म्हणते बघा, जितकं आपण वर स्किनची वगैरे काळजी घेतो ना, तितकी आतूनही घेणं गरजेचं आहे. कारण जो आपल्याला ग्लो हवा असतो तो शरीराच्या आतून येणं गरजेचं असतो. आणि त्यासाठी मग खूप छान असं चांगलं खायला पाहिजे.
आणि फ्रूट्स तर सर्वात जास्त इफेक्टिव्ह असतात, युजफुल असतात आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी आणि स्किनसाठी. आणि सर्वात महत्त्वाचं स्वस्तही असतात ड्रायफ्रुट्स वगैरे इतर सर्व गोष्टींपेक्षा. म्हणून जास्तीत जास्त फ्रूट कन्झ्युम करायचा प्रयत्न करत जा असं मी नेहमी तुम्हाला सांगत असते आणि मीही ते करते. म्हणूनच सांगते, भरपूर फळं खाते. कधी कधी फळं खायचा कंटाळा आला की मग असं मस्त चाट वगैरे बनवून खाते. आता बघा पेरू चिरला, त्यावर मस्त काळं मीठ, थोडीशी जिरेपूड, तिखट वगैरे टाकलं आणि छान अशी टेस्टी माझी जी आहे पेरू चाट म्हणू शकता तुम्ही याला, तो तयार झाला. आणि तोच मी आता मस्त इथे उन्हात बसून एन्जॉय करत आहे. कारण आता फेस पॅक वगैरे यूज केलं, पाण्यामुळे ना अशी भयंकर थंडी भरली होती अंगात. आणि फ्रूटही खायचं बाकीच होतं आजचं, म्हणून छान फ्रूट घेतलं आणि खात बसली मस्त माझ्या हॅपी प्लेसमध्ये. आणि आता इथे आलेलीच आहे. सो हे एक DIY तुमच्यासोबत मी 2-3 दिवसापूर्वी जे आहे शेअर केलेलं आहे. आणि या स्पायरल हँगिंग प्लांटरमुळे ना इतकं छान दिसतं आहे माझं गार्डन आता. आणि एखादी नवीन गोष्ट कशी आपण बनवली किंवा आपल्या घरात आली ना की नेहमी मन ना तिच्याकडेच वळतं. आणि माझंही काहीसं तसंच आहे बघा. इतकं छान वाटतं मला याला बघून. त्यामुळे जरा गार्डनमध्ये यायच्या चक्र जरा जास्तच वाढल्यात माझे 2 दिवस झालेत. आणि इतके छान छान इमोजीज मी त्यावर ड्रॉ केलेले आहेत ना, एक्सप्रेशन, की ते पाहून मला खूप हसायलाही येतं आणि माझं मन प्रसन्नही होतं. पण चला आता कामाला लागते. भांडी बघा, तुम्ही बघितलेच, भरपूर भांडी होती आज. आणि शिवाय माझं कसं असतं, जो डब्बा रिकामा झाला ना तो मी ताबडतोब घासूनच घेते. कधीच तशा डब्यातनं मी म्हणजे न घासता डब्यामध्ये इतर वस्तू जे आहेत भरत नाही. सो त्यामुळे 1-2 डबे खाली झाले होते, ती घासली. आणि आत्ता बघा जवळपास 5 वाजलेत आणि सूर्यास्ताचा हा सुंदर व्ह्यू जो आहे तुमच्यासोबत मी आता शेअर केला. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दोन्हीही व्ह्यू मी दररोज पाहते, म्हणजे पाहतेच. सो जास्त वेळ काही मी म्हणजे बाल्कनीमध्ये घालवला नाही आणि लगेचच जे आहे कामाला लागली. कारण आज सकाळी म्हणजे आधीच सांगितलं मी तुम्हाला, कांदा आणि लसूण दोन्हीही नव्हतं. आणि आज म्हणजे सोमवार आहे आणि आज आमच्या पारसमध्ये बाजार असतो. शुक्रवारी आमच्या कॉलनीमध्ये असतो आणि सोमवारी पारस गावामध्ये बाजार असतो. सो जर शुक्रवारी आमचं नाही झालं बाजारात जाणं तर आम्ही सोमवारी सुद्धा बाजार करतो. सो आज बाजार घेऊन आलेत हे. आणि मला कांदा लसूणची जी बास्केट आहे ती क्लीन करायची होती आज आणि छान क्लीन केली. आणि मी काय करते बघा, नेहमी कांदा लसूण टाकायच्या आधी अशी पेपर अंथरते. त्यामुळे कांदा लसूणचं जे टक्र वगैरे असतात ना ती सरळ खाली न पडता या कागदावरच राहतात. आणि मग माझं एवढं एक दररोज ते आवरायचं, म्हणजे बास्केट काढायची, त्याच्या खालची घाण वगैरे झाडायची, हे काम माझं कमी होतं. छोटीशीच टिप आहे बघा ही, पण फार युजफुल आहे. तर कांदा लसूण भरतानाच मी बऱ्यापैकी त्याचे जे काही टक्र वगैरे असतात ती काढायचा प्रयत्न करते. पण काही दिवसानंतर पुन्हा निघतात. सो त्यासाठी ही माझी अरेंजमेंट असते केलेली. आणि बाजार बघा, म्हणजे भाजीपाला स्वस्त आहे तर काय सर्व दुकानच घेऊन आले की काय असं मला वाटत होतं. आणि रागही भयंकर येत होता खरं सांगते. म्हणजे आता इतका भाजीपाला निवडायला माझा किती वेळ जाणार? हिरव्या भाजीपाला निवडायला कमी वेळ लागतो का? संभार पालक तरी इझिली जे आहे निवडला जातं, पण मेथी निवडायला खरंच भयंकर वेळ लागतो. आणि म्हणूनच आता 5 वाजलेत आणि लगेचच मी इतर सर्व कामं दिली सोडून आणि हे सर्व भाजीपाला निवडायला बसली. आणि आता एवढी सारी भाजी आणलेलीच आहे मेथीची. सो विचार करते आज संध्याकाळी छान मेथीचीच भाजी बनवायची. तसंही एकदा आय थिंक 2-3 दिवसापूर्वीच मी मेथीची एक मस्त अशी भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. सो आज जरा वेगळ्या पद्धतीने जे आहे मी मेथीची भाजी बनवणार आहे. आणि चला आता तीच जी आहे बनवते. त्यासाठी सर्व प्रिपरेशन आधीच केलेली आहे मी. छान मेथी चिरून घेतली, कांदा भरपूर चिरून घेतला. इथे मी शेंगदाणे सुद्धा भाजायला ठेवलेले आहेत. शेंगदाणे भाजून झाले, त्यानंतर त्याचे टक्र वगैरे काढलेत आणि लगेचच जे आहे आता भाजी बनवायला घेते आहे मी. आणि कोरडीच भाजी असणार आहे त्यामुळे जरा कमीच तेल घातलं, त्यानंतर मोहरी आणि जिरं घातलं. आणि या भाजीमध्ये ना छान अशा लाल मिरच्या कुस्करून टाकलेल्या मला फार आवडतात. सो एका मिरचीचे असे 3-3, 4-4 तुकडे केलेत आणि ते घातलेत. आणि त्यामुळे ना चवही खूप छान येते आणि एक वेगळाच ना असा स्मोकी फ्लेवर येतो, तो मला फार आवडतो. त्यानंतर भरपूर लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक कट केल्या, त्या घातल्यात. आणि एक मोठाच्या मोठा कांदा बारीक केला आणि तो घातला. भरपूर कांदा असल्यानं की अशा कोरड्या भाज्या मस्त लागतात, म्हणजे मला तरी आवडतात. त्यानंतर तिखट, हळद
आणि जिरेपूड, धनेपूड आणि थोडासा गोडा मसाला घातला आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड केली खूप सारी मेथी. कारण मेथी तुम्ही किती सारी घातली ना तरी त्याची भाजी थोडीशीच होते. तरी ती मी 2 जुड्या ज्या आहेत व्यवस्थित निवडून आणि चिरून घेतल्या होत्या. तसं बारीक चिरायची काही गरज नसते, तुम्ही पानंही घालू शकता. पण ना यामध्ये त्याच्या काड्याही घालते कारण काड्यांमध्ये सुद्धा भरपूर जे आहे पोषक तत्व असतात आणि त्या आपण तशाच फेकून देतो. म्हणून भाजी करताना मी त्या काड्यांसहित मेथी छान बारीक चिरते. आणि बघा किती मोठी जरी दिसत असली ना ही भाजी तरी थोड्या वेळाने ही अगदी छोटीशीच होणार आहे. छान सर्व मसाला मेथीमध्ये मिक्स केला आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून छान मेथी झाकून ठेवली. कारण झाकण ठेवल्याने कसं भाजी लवकर होते. आणि या भाजीमध्ये मी शेंगदाणे कुटून घालत आहे आणि शेंगदाणे मी अशी कुटूनच घालते कारण मिक्सरमध्ये फिरवलं ना ते अगदीच लगेच पूड होऊन जाते आणि ती तशी आम्हाला आवडत नाही. सो अशी जरा खरबडच जे आहे शेंगदाणे मी भाजीमध्ये घालते आणि फक्त 5 मिनिटं जे आहे शिजवून घेते. इतकी छान बनते ना ही भाजी की लहान मुलंही आवडीने खातात आणि मोठेही आवडीने खातात. सो चला आता माझी इथे भाजी बनवून तयार आहे आणि छान असं माझं ताट जेवणाचं कलरफुल ताट म्हणू शकता तुम्ही, तेही वाढून तयार आहे. आता मस्त जेवण करते. सो आणि व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगत जा. मी तुमच्या कमेंटची खरंच आतुरतेने वाट पाहत असते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईबही करा. चला तर पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.